कल्पना करा, दिवसभराच्या कामानंतर तुम्ही आरामात सोफ्यावर बसलात. हातात आवडीचं पुस्तक आहे, पण काही क्षणांनी फोन वाजतो आणि नोटिफिकेशन येऊ लागतात. इंस्टाग्राम स्टोरी, मेसेज, न्यूज अलर्ट. थोड्याच वेळात तुमचं लक्ष तुटतं आणि तुम्ही पुन्हा फोनवर कंटाळत पुन्हा बघत बसता. अशा सवयीमुळे आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. वास्तवात प्रॉब्लेमॅटिक स्मार्टफोन यूज PSU म्हणजेच फोनची व्यसनासारखी सवय अशी स्थिती आहे, ज्यात फोन न मिळाल्यावर घबराट वाटते, वापरावर नियंत्रण राहत नाही आणि दुसऱ्या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होऊ लागतं. अनेक अभ्यास सांगतात की जगभर 10 ते 30% कॉलेज विद्यार्थी या प्रकारच्या फोनच्या व्यसनाचे शिकार आहेत. चला तर पाहूया मोबाईल व्यसन आणि आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर आणि शारीरिक मानसिक आरोग्यावर काय परिणाम करते. नंबर 1, शॉर्टर अटेन्शन स्पॅन म्हणजेच लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता कमी होते. मोबाईलवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे आणि सोशल मीडियावर सतत स्क्रोल करत राहण्यामुळे आपला मेंदू सातत्याने उत्सुकतेने भरलेला राहतो. परिणामी फार वेळ फोनवर असलेल्या लोकांची लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासातून दिसून आले आहे की 2000 मध्ये सरासरी अटेन्शन स्पॅन हा माणसाचा 12 सेकंद होता, तर आता तो फक्त 8 सेकंद राहिला आहे. म्हणजेच अगदी एका सोनेरी मासापेक्षा कमी झालेला आहे. सोनेरी मासा साधारणतः 9 सेकंद अटेन्शन देऊ शकतो. सततच्या फोन वापरामुळे मेंदू लहान लहान शॉर्ट्समध्ये माहिती घेत राहतो आणि लांब काळ एकाच गोष्टीवर लक्ष देणे कठीण बनते. नंबर 2, सर्जनशीलतेवर परिणाम म्हणजेच क्रिएटिव्हिटीवर परिणाम. मोबाईल व्यसन व्यक्तीची सर्जनशीलता कमी करते, हेही अभ्यासातून दिसून आले आहे. चीनमधील एका अभ्यासात ज्यांना फोनचे व्यसन झाले होते त्यांची एखाद्या सामान्य वस्तूचे वेगळे उपयोग शोधण्याची कामगिरी कमी होती. त्यांची कल्पनाशीलता, लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी आणि नवकल्पना म्हणजेच ओरिजिनॅलिटी कमी होती. यावर न्यूरोइमेजिंग संशोधनातून असे समोर आले की मेंदूच्या पुढील प्रांतातली म्हणजेच फ्रंटल कॉर्टेक्स आणि टेम्पोरल कॉर्टेक्स हे भाग ज्यात सर्जनशीलता विचार निर्माण होतात, ते फोन व्यसनग्रस्त लोकांमध्ये कमी सक्रिय असतात. म्हणजेच सतत फोन वापरल्यामुळे मेंदूची कल्पकता प्रभावित होते आणि नवीन आयडिया निर्माण करणे कठीण जाते. नंबर 3, मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम. संशोधनानुसार स्मार्टफोनवर अवलंबित्व असलेल्यामुळे अँक्झायटी, डिप्रेशन, त्रासाची शक्यता इतरांच्या तुलनेत मोठी असते. किंग्स कॉलेजने केलेल्या अभ्यासात 16 ते 18 वर्षाच्या तरुणांपैकी ज्यांना फोनचे व्यसन होते त्यांना सामान्यपेक्षा दुप्पट चिंता आणि 3 गुण नैराश्य जास्त असल्याचे आढळले. शिवाय सतत फोनवर स्क्रोल केल्याने रात्री झोप लागण्यास विलंब होतो आणि निद्रानाश वाढतो, ज्यामुळे मूडवर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. नंबर 4, शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम. सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो, जळजळ, कोरडेपणा आणि थकवा जाणवू शकतो. सातत्याने फोन हातात उचलून बसत राहिल्याने मान, कंबर आणि खांद्यांच्या स्नायूंना ताण होऊ शकतो. अनेकांना हातावरील वेदना, अंगठ्यांसमोर किंवा मनगटात दुखणे वाटू शकते. एक अभ्यासात असे दिसले की मोबाईल व्यसनग्रस्त विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेत अधिक थकवा जाणवतो आणि त्यांची कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स कमी होतो. सतत वाकून फोन वापरल्याने हात आणि मनगटातील स्नायूंवर ताण येऊन वेदना वाढू शकते. नंबर 5, स्मरणशक्तीवर होणारा परिणाम. मोबाईलची उपस्थिती आपल्या स्मरणशक्तीवरही थेट परिणाम करते. जेव्हा मोबाईल जवळ असतो तेव्हा मेंदूला नवीन माहिती आठवून ठेवणे अवघड जाते. यातून स्पष्ट होते की सततचा मोबाईलचा वापर मेंदूची कार्य जसे की लक्ष, स्मरणशक्ती, सर्जनशीलता यांना घसरतो. तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचते. त्यामुळे आपला फोन वापराबद्दल जागरूक राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर हा व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.